110 वर्षांपासून असलेल्या दूध डेअरीलाही तुकाराम मुंढे यांनी सोडलेलं नाही. मुंबईत केलेल्या कारवाईमध्ये नेमकं काय काय सापडले ते जाणून घेऊयात. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या प्रोडक्ट्सच्या भेसळीबाबत तीव्र मोहीम चालू केली आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईंचा धडाका सुरूच आहे. मुंबईतील अनेक हॉटेल्स सध्या FDAच्या रडारवर आहेत. मुंबईतील रुस्तम आईस्क्रीम सेंटर, शालिमार रहमानिया यांच्यानंतर आता FDAने 110 वर्ष जुना असलेल्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई केली आहे. तपासणीमध्ये FDAला अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या आहेत. मरीन लाईन्स येथील दुकानात अत्यंत अस्वच्छता, माशांचा वावर आणि भिंतींवर बुरशी आढळली आहे. कच्चा माल थेट जमिनीवर ठेवण्यात आला होता. सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन नव्हते तिथे आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय नोंदणी किंवा पॅकिंगवर एक्सपायरी डेट नसणे या सगळ्या त्रुटी येथे आढळल्या आहेत. त्यानंतर FDAने तत्काळ त्यांचा परवाना निलंबित केला. दुसरी धक्कादायक घटना घडली आहे गोरेगावमध्ये. गोरेगावमधून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. दुधांच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवंडीच्या सुफी डेअरीमध्ये सरकारी नियमांचं उल्लंघन करून 1683 लिटर म्हशींचं बेकायदेशीरपणे दूध विकताना रंगेहात पकडण्यात आलं व संपूर्ण दूध जागेवरच नष्ट करण्यात आलं. तुकाराम मुंढेंच्या या कारवाईमुळे भेसळ माफियांचे दारे बंद झालेत, पण त्याचबरोबर भेसळयुक्त दुधाचा पुरवठा थांबल्यामुळे अस्सल दुग्धजन्य पदार्थांची मागणी सुद्धा वाढली आहे. यामुळे पनीरच्या दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होत असल्याचं दिसून येत आहे.